शिक्षक मित्रांनो नमस्कार. लॅपटॉप किंवा डेस्कटॉप पीसी वापरताना एक कॉमन प्रॉब्लेम असतो. म्हणजे मोस्टली टीचर्स हा प्रॉब्लेम सांगतात, की सर लॅपटॉप आहे, पण खूप स्लो चालतोय. डेस्कटॉप आहे, पण खूप स्लो चालतोय. किंवा घेतलाय लॅपटॉप, घेतलाय डेस्कटॉप, पण आम्हाला जे सॉफ्टवेअर त्याच्यावरती इन्स्टॉल करायचं आहे, तर आमचा हार्डवेअर इंजिनिअर म्हणतोय, की नाही ते सॉफ्टवेअर त्याच्यावरती नाही इन्स्टॉल होणार. किंवा घेतलाय डेस्कटॉप, पण त्याच्यावरती आपल्याला त्याला इंटरॅक्टिव्ह पॅनलला जोडायचं आहे, तर त्याला असा पोर्टच नाही किंवा त्याला अशी फॅसिलिटीज नाही. तर फ्रेंड्स, लॅपटॉप किंवा पी सी घेत असताना त्याचं कॉन्फिगरेशन प्रॉपर पाहून घेणं हे नितांत आवश्यक असतं. आपलं बजेट याहीपेक्षा महत्त्वाची असते आपली गरज. मोस्टली आपण काय करतो, दुकानात जातो आणि त्या दुकानात गेल्यानंतर स्वस्तात काय आहे हे आपण पाहतो. तर स्वस्तात होतंय काय, की स्वस्तामध्ये बऱ्याच वेळा अशा काही फॅसिलिटीज आपला आपण मुकतो, की ज्या फॅसिलिटीची आपल्याला नितांत आवश्यकता असते. तर आता याच्यामध्ये लॅपटॉप किंवा डेस्कटॉप परचेस करत असताना नेमकं सुरुवात कुठून करायची, नेमकं काय याच्यामध्ये बघायचं, तेच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर आता ज्यावेळेस आपल्याला लॅपटॉप किंवा डेस्कटॉप परचेस करायचा आहे, तर तुम्हाला पहिला प्रश्न विचारला जातो, की हार्ड डिस्क घ्यायची, एस-एस-डी घ्यायची का M.2 NVMe घ्यायची? याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये हे आपण डिटेलमध्ये समजून घेतलेलं आहे. तरी पण ह्या व्हिडिओमध्ये सांगतो. लक्षात घ्या, ज्याच्यावर आपलं विंडोज इन्स्टॉल होणार आहे, ज्याच्यावर आपली OS इन्स्टॉल होणार आहे, त्यासाठी मी तुम्हाला रिकमेंड करेल M.2. ही M.2 ही मदरबोर्डवरच बसवलेली असते आणि ह्या तिन्ही मेमरीमध्ये सगळ्यात जास्त ही फास्ट असते. हिच्यामध्ये देवाणघेवाण फास्ट होते. त्याच्यामुळे कम्प्युटरचं जेव्हा तुम्ही स्विच ऑन करताल किंवा लॅपटॉपचं स्विच ऑन करताल, तर अवघ्या काही सेकंदातच 3ऱ्या, 4थ्या, 5व्या सेकंदालाच तुमचं विंडोज चालू झालेलं असतं किंवा जेव्हा तुम्ही शटडाऊन करताल, तर अक्षरशः 4थ्या, 5व्या सेकंदाला तुमचा पीसी हा शटडाऊन झालेला असतो. त्यानंतर कुठलाही प्रोग्राम सुरू करायचा म्हणजे MS ऑफिस सुरू करायचंय, फोटोशॉप सुरू करायचंय किंवा आपलं व्हाईट बोर्डचं ॲप्लिकेशन सुरू करायचंय. हे सगळे ॲप्लिकेशन याच मेमरीमध्ये इन्स्टॉल्ड असतात. तर आता इथे चॉईस आहे M.2 NVMe घ्यायची, SSD घ्यायची का HDD घ्यायची. याच्यामध्ये सगळ्यात स्लो जर कुठली असेल, 3 नंबरला जर स्पीडच्या बाबतीत कोण असेल, तर ती आहे हार्ड डिस्क. कॉस्ट कमी असते, कॅपॅसिटी भरपूर असते. लक्षात घ्या, पण वेग कमी असतो. इथे कॅपॅसिटी तुम्हाला हे जे 2 नंबरला आहे SSD, इथे तुम्हाला कॅपॅसिटी कमी मिळेल, पण वेग वाढून मिळेल आणि इथे ते कॅपॅसिटी जी आहे म्हणजे अर्थात सिंपल लक्षात घ्या. इथे तुम्हाला कॉस्टचा वाईज जर विचार केला, तर ही जर 128 GB मिळत असेल, ओके, तर ही 256 GB मिळेल आणि ही 1 TB मिळेल. एवढा फरक पडतो कॅपॅसिटी वाईज कॉस्टिंग. पण आता स्पीड जो आहे, तर हा कित्येक पटीने याचा स्पीड तुम्हाला बेस्ट मिळेल. मग आता इथे काय करता येऊ शकतं? इथे एक करता येऊ शकतं. आपल्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये 2ची डिमांड केली जाऊ शकते, की ज्याच्यामध्ये तुम्ही विंडोज इन्स्टॉल करणार आहे, सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणार आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही या पद्धतीची मेमरी वापरायची M.2. बजेट किती ते पाहून घ्या. नाही तर SSD वापरा. ओके. आणि सेकंडरी स्टोरेजसाठी, डी ड्राईव्हसाठी, ई ड्राईव्हसाठी ज्याच्यावरती आपण आपला जो काही डिजिटल टीचिंग कंटेंट ठेवणार आहोत, तर त्याच्यासाठी तुम्ही हार्ड डिस्कचा विचार करू शकतात. पण मेन विंडोज इन्स्टॉल करण्यासाठी तरी आता हार्ड डिस्कचा विचार करू नका. पूर्वी हार्ड डिस्कच होत्या. SSD आणि M.2 ह्या नव्हत्याच. त्याच्यामुळे पूर्वीचे कॉम्प्युटर खूप उशिरा सुरू व्हायचे, खूप उशिरा ते शटडाऊन केल्यानंतर बंद व्हायचे. सॉफ्टवेअर सुरू करायला सुद्धा वेळ लागायचा. पण आता तसं होत नाही. आता क्लिक केलं की सॉफ्टवेअर सुरू होतात. स्विच ऑन केलं तर पुढच्या 3ऱ्या, 4थ्या सेकंदाला आपला कॉम्प्युटर जो आहे तो कॉम्प्युटर सुरू झालेला असतो. आता ही झाली मेमरी. ओके. याच्यानंतरचा पुढचा फॅक्टर येतो तो म्हणजे प्रोसेसर. सध्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपसाठी जे प्रोसेसर आहेत, तर 2 ब्रँड टॉपला आहेत आणि तिसरं कोणीच नाहीये. हे पहिलं लक्षात घ्या. एक आहे Intel आणि दुसरं आहे AMD. Intelची जी सीरीज आहे, Intelची i3, i5, i7 आणि i9 ही सीरीज आहे. ओके. आणि AMDची Ryzen नावाची सीरीज आहे सध्या.
Ryzen 3, Ryzen 5, Ryzen 7 आणि Ryzen 9 अशी AMDची सिरीज आहे. दोन्ही एकमेकाला रायव्हल आहेत. दोघं एकमेकाला कॉम्पिटिटर आहेत. काही ठिकाणी तुम्हाला इंटेलचा परफॉर्मन्स बेस्ट मिळेल, काही ठिकाणी तुम्हाला AMDचा परफॉर्मन्स बेस्ट मिळेल. मग आता चॉईस करताना कोणता करायचा आहे, याच्यासाठी तुम्ही ज्यावेळेस प्रत्यक्ष पर्चेसिंगला जाल त्यावेळेस काय कॉस्ट आहेत, त्या कॉस्ट आणि तुम्हाला कुठले मॉडेल सजेस्ट केलेले आहेत दुकानदारांनी, याचं कम्पॅरिझन तुम्हाला ChatGPT सारख्या AI टूलवरून करायचं आहे. कारण आफ्टर ऑल सगळ्यात महत्त्वाचं जर कुठलं कम्पॅरिझन येतं ते म्हणजे कॉस्टचं. म्हणजे तुम्हाला उदाहरण म्हणून दिलं की इकडे माझ्याकडे आहे i5चा प्रोसेसर आणि इथे आहे Ryzen 5 प्रोसेसर आणि Ryzen 5चा परफॉर्मन्स जो आहे तो i5च्या जवळजवळ सेम आहे असं म्हटलं आपण. जवळजवळ सेम आहे. दोन्ही एकदम सेम काम करतात. पण कॉस्टिंगमध्ये 50% डिफरन्स आहे. उदाहरण म्हणून घ्या. तर मग मात्र काय चॉईस करणं बेस्ट राहील, तुम्ही AMDचा Ryzenच चॉईस करणं बेस्ट राहील. कारण कॉस्ट वाईज जर विचार केला तर 50% कॉस्टनी निम्म्यानी फरक पडतोय. मग ते निम्मे पैसे जे आहेत ते आपण मेमरीवरती टाकू शकतो किंवा इतर डिव्हायसेसवरती टाकू शकतो. त्याच्यामुळं लॅपटॉप आणि डेस्कटॉप खरेदी करताना जर पहिला कोणता विचार करणार असाल तर तो आहे तुमचा प्रोसेसर. कारण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की प्रोसेसर ही गोष्ट अशी आहे की त्यावरच तुमच्या कम्प्युटरचा, तुमच्या लॅपटॉपचा परफॉर्मन्स अवलंबून असतो. किती तुम्ही हेवी वर्कलोड त्याच्यावरती देणार हे या प्रोसेसरवरच अवलंबून असतं. लॅपटॉप, डेस्कटॉप हे जे ओळखले जातात. आता जनरल माणूस काय म्हणेल, मी HPचा लॅपटॉप घेतला, मी Acerचा लॅपटॉप घेतला किंवा मी Dellचा घेतला, राईट? पण टेक्निकल पर्सन तुमच्यासारखी व्यक्तीने म्हटलं पाहिजे की सर कोणता घेतलाय? सर मी कोर i7 घेतलाय किंवा मी Ryzenचा 5 घेतलाय, AMD Ryzen 5 घेतलाय. हे तंत्रज्ञान शिक्षकाचे हे शब्द आहेत. कारण शेवटी कंपॅरिझन याच्यावरतीच होतं की त्याचा नेमका प्रोसेसर कुठला आहे. ब्रँड जे आहेत तर ब्रँड हे मूळ बनवणाऱ्या कंपन्या 2च आहेत. प्रोसेसर बनवणाऱ्या कंपन्या 2च आहेत आणि त्या दोन्ही कंपन्या अमेरिकन आहेत. हे पहिलं लक्षात घ्या. तर ह्या कंपन्या प्रोसेसर बनवतात आणि नंतर पुढं त्याचं जे प्रोडक्शन करायचं काम आहे तर ते प्रोडक्शन करणाऱ्या भरपूर कंपन्या पुढं ते असेंबल करतात. मग त्याचं लॅपटॉप बनवतात, त्याचं डेस्कटॉप बनवतात किंवा असेंबल पण आपण घेतो. तर मूळ तुम्हाला चॉईस करायचा हा प्रोसेसर. आता या प्रोसेसरमध्ये लक्षात घ्या, ह्याचे जनरेशन आहेत. म्हणजे तुम्ही लॅपटॉप खरेदी करायला गेला आणि एखादा म्हटला i5चा लॅपटॉप आहे. ओके, i5चा लॅपटॉप आहे, गुड. रिफर्बिश्ड आहे म्हणजे सेकंड हँड आहे, त्याला दुसरं नाव आहे रिफर्बिश्ड. सेकंड हँड लॅपटॉप आहे पण फिनिशिंग एकदम परफेक्ट आहे, कमी वापरलेला आहे, i5 आहे आणि आज मार्केटमध्ये i5 जर घ्यायला गेला तर ₹50,000 एक्स आपण धरू आपण. आज जो तुम्हाला 50,000मध्ये तुम्हाला i5चा नवा लॅपटॉप बसतोय, तोच i5चा सेकंड हँड लॅपटॉप तुम्हाला फक्त मी 20-22,000 देतोय. आपण म्हणतो वा क्या बात है, आपले जवळजवळ 30,000 वाचतायत, तर का नाही आपण हा i5चा घ्यायचा. पण आता इथे महत्त्वाची असते जनरेशन. तुम्हाला ती व्यक्ती जी जनरेशन देते, उदाहरणार्थ ती जर आहे 7वी जनरेशन किंवा 8वी जनरेशन, ह्या जनरेशनमधला तुमचा i5 आहे. ओके, आणि आत्ताचा मार्केटमधला जो i5 आहे तो 13वा किंवा 14वा जनरेशन आहे. ह्या दोघांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे कामाच्या बाबतीत. म्हणजे आत्ता मार्केटला असलेला i3चा प्रोसेसर ह्या 7व्या-8व्या जनरेशनच्या i5च्या प्रोसेसरपेक्षाही i3चा प्रोसेसर बेस्ट आहे, हे लक्षात घ्या. मार्केटमध्ये तुम्ही गेलात, i3चा लॅपटॉप जर विचारला तुम्ही आणि तो तुम्हाला मिळतोय 30-35,000 रुपयामध्ये i3चा लॅपटॉप आणि तुम्हाला सेकंड मिळतोय i5 किती हजाराला? एक 22,000ला. तर आता तुमच्याकडे खरं कंपॅरिझन आहे, हे नीट लक्षात घ्या. तुम्ही म्हणताल की आत्ताचा लेटेस्टमधला i3 घेतला तर मला चांगली 3 वर्षाची त्याला वॉरंटी मिळतीये, परफॉर्मन्स मला बेस्ट मिळतोय. जुन्या i5 पेक्षाही, कारण हा जुना i5 जो आहे 2016-17 सालचं त्याचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. आत्ताचं जो मी i3 घेतोय त्याचं 22 ते 24च्या दरम्यानचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. नव्यान सिस्टम्स आहेत, नव्या स्केल्स आहेत, नवे फंक्शन्स त्याला कळतात, नवे सॉफ्टवेअर्स त्याला कळतात. जुन्या i5 पेक्षा नवा i3 घेणं कधीही फायदेशीर आहे.
मग आता परत राहतो कॉस्टचा विषय. नवा मिळतोय आपल्याला 30,000 ते 35,000ला, जुना मिळतोय 20,000-22,000ला. मग 8,000-10,000चा विचार करायचा का 10,000-12,000चा विचार करायचा का, हे तुम्ही ठरवायचं आहे, की आपल्याला 10,000 ते 12,000 म्हणजे ॲक्च्युअली दुकानदार सांगताना काय सांगणार? दुकानदार सांगताना i5च म्हणणार. ते जुन्या i5ला नव्या i5 बरोबर कंपेअर करणार. येस, आणि आपण पण तिथे विचार करणार, की हां, जुना i5 आहे, ओके, आणि जुना i5 एवढ्या-एवढ्या किमतीला बसतोय, नवा i5 मग जुना i5 घेणंच योग्य. पण आता तुमच्यासमोर आता क्लिअर पिक्चर तयार झालं पाहिजे, की जुना i5 आहे, तर तो कोणत्या जनरेशनचा आहे? कोणत्या जनरेशनचा आहे, तर त्याच्यानुसार त्याचं साल कळतं, की कोणत्या सालातलं ती सीरीज लॉन्च झालेली आहे. आणि आता आपण जो i5 घेतोय किंवा i7 घेतोय, तर तो आताची सीरीज कोणती आहे, तो कोणत्या सालामध्ये त्याचं लॉन्चिंग आहे. लक्षात येतंय? सेकंड घ्यायचा आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. विचारपूर्वक सेकंड घ्या. ओके. विचार करून घ्या, की आपण नेमकं काय हातामध्ये घेतोय आणि नव्याबरोबर त्याचं कंपॅरिझन केल्यानंतर ते किती बेस्ट मिळतंय. आता लक्षात घ्या, याचं उदाहरण मी थोडंसं 4 व्हीलरच्या माध्यमातून देईल. आज मार्केटला सेकंड हँड मारुती वॅगनार नावाची गाडी आहे. ती सेकंड हँड मिळतीये. साधारणतः 8 ते 10 वर्षापूर्वीची आहे आणि सेकंड हँड खरेदी करायला गेल्यानंतर एखादा व्यक्ती मला ती विकतोय साधारणतः 3-3.5 लाखाला. आता 3-3.5 लाखाला सेकंड घ्यायची का जवळपास त्याच रेंजमधली, त्याच म्हणजे साधारणतः 4 लाखाच्या आसपासची अल्टो, जे त्याचं बेस मॉडेल आहे, तर अल्टो घ्यायची मारुती कंपनीची. अल्टो कंपनी नवी मिळतीये, आजची सीरीज मिळतीये, आत्ताच्या लेटेस्ट ट्रेंड्सनुसार मिळतीये, आत्ताच्या लेटेस्ट फॅसिलिटीजनुसार किंवा आत्ताचा जो पेट्रोलचा परफॉर्मन्स आहे, त्या पेट्रोलला ती ट्यून केलेली अल्टो मिळतीये का 10 वर्षापूर्वीची, 8 ते 10 वर्षापूर्वीची वॅगनार घ्यायची. लक्षात घ्या, कंपॅरिझन आपण कोणाबरोबर कशा पद्धतीने करतोय त्यानुसार आपल्याला ठरवता येतं, की आपल्याला काय चॉईस करायचं आहे. शेवटी दुकानदार हा कंपॅरिझन करताना डायरेक्ट अप्पर त्या लेवलला ज्या गोष्टी असतात त्याच्याबरोबरच ते कंपॅरिझन करणार, त्यांचा रूल असतो आहे. आपण मात्र ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे, की प्रोसेसरला जनरेशन्स असतात आणि प्रत्येक जनरेशनला, आता इंटेलचा जर प्रोसेसर म्हटला तर इंटेलला फर्स्ट जनरेशन आहे, सेकंड जनरेशन आहे, थर्ड जनरेशन, यांची सुरुवात 2010 पासून आहे. आजच्या घडीला इंटेलचे प्रोसेसर 13वी-14वी जनरेशन आपण लेटेस्ट मानतो. किमान 10व्यापासून पुढे आपल्या एक टीचरसाठी मी जे सजेस्ट करेल, की तुम्हाला जर घ्यायचाच असेल i3, i5, i7 चा प्रोसेसर तुम्हाला घ्यायचा असेल, तर किमान 10व्या जनरेशनपासून पुढचेच चॉईस करा. त्याच्या अलीकडचे जे प्रोसेसर आहेत हे बेसिक कामासाठी चालून जातील, पण व्हिडिओ मेकिंगसाठी, व्हिडिओ प्रोडक्शनसाठी 10व्यापासून पुढच्या जनरेशनचा विचार करा, कारण ते 2019 पासूनची पुढची सिरीज आहे. आता AMD जर विचार करणार असाल तर AMD तुमची 4000 ही लॅपटॉपची सिरीज आहे आणि 5000 ही डेस्कटॉपची सिरीज आहे. तर शक्यतो 3000 बेसिक कामांसाठी विचार करा. 4000 ते 5000ची सिरीजपासूनच पुढं विचार करा, की आपल्याला लॅपटॉप किंवा डेस्कटॉपसाठी आपल्याला रायझन प्रोसेसर घ्यायचा आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त काही नावं वेगळे पण आहेत बघा. इंटेल कोणते प्रोसेसर सांगितले? i3, i5, i7, i9. i9 एकदम हायर एंड प्रोसेसर, i7 तेवढाच हायर प्रोसेसर, i5 ठीक आपल्या कामासाठी योग्य, i3 म्हणजे बेसिक कामासाठी. आता हे जे प्रोसेसर आहेत, हे प्रोसेसर पण मार्केटला आहेत. इंटेलचं सेलेरॉन, त्याच्यानंतर इंटेलचा N100 एक बेसिक सिरीज आहे आणि AMDचा ॲथलॉन. ही जुनी सिरीज आहे किंवा ही आताच्या सिरीजमध्ये या नव्या सिरीजमध्ये या सिरीज नाही आहे. एकदम बेसिक लेवलचं काम करायचं आहे. तुम्हाला फक्त ब्राउझिंग करायचं आहे, तुम्हाला फक्त वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंटसारखं बेसिक सॉफ्टवेअर वापरायचं आहे, तुम्हाला कुठे व्हिडिओच्या रिलेटेड कामासाठी जायचं नाही, तर अशा वेळेस तुम्हाला ही सिरीज पण चालून जाईल. कॉस्ट इफेक्टिव्ह सिरीज आहे. रिफर्बिश्ड म्हणजे ज्याला आपण सेकंड हँड म्हणतो, सेकंड हँड सिरीजमध्ये तुम्हाला सेलेरॉन, इंटेलचा N100 किंवा AMDचे ॲथलॉन हे सुद्धा प्रोसेसर्स तुम्हाला मिळून जातील. आता ह्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट येते, ती म्हणजे सिरीज. तुम्ही ऐकलं असेल, की लॅपटॉपची जी प्रोसेसरची ही सिरीज असते, तर ह्या सिरीजला पुढच्या बाजूला सफिक्स असतं. कोणतं? एक तर U असतो, P किंवा HS असतं. P जर असेल तर ते इंटेलसाठी असतं, HS जे आहे ते AMDसाठी असतं. H
नावाचा सफिक्स असतो आणि HX नावाचा सफिक्स असतो. तुम्ही लॅपटॉप परचेस करत असताना हे विचारायचं, की बाबा ह्याचा प्रोसेसर कुठला आहे आणि ह्याला पुढच्या बाजूनी काय अक्षर लावलेला आहे. यू म्हणजे i5चाच प्रोसेसर आहे, पण त्याला पुढे जर यू लावलेला असेल, तर हा समजून घ्या i5चा प्रोसेसर आहे, पण हा लो परफॉर्मन्स प्रोसेसर आहे. त्याला पुढे जर पी लावलेला असेल, तर हा मिड परफॉर्मन्स आहे. मध्यम गतीने हा चालेल, मध्यम गतीने परफॉर्मन्स. आणि AMDच्या ह्याला जर HS हे त्याला सफिक्स लावलेला असेल, त्याच्या शेवटी HS हे शब्द अक्षर असतील, तर समजून घ्या मिड परफॉर्मन्स आहे. H लावलेला असेल, तर हा हाय परफॉर्मन्स आहे आणि HX असेल, तर हा एक्स्ट्रीम हाय परफॉर्मन्स बेस्ट क्वालिटीसाठी हा चालेल. व्हिडिओ एडिटिंगसाठी शक्यतो मी सांगेल, की H किंवा HX प्रोसेसर वापरा. मोस्टली काय होतं, i5चा प्रोसेसर आपण घेऊन येतो, त्याला असतो यू, पाहिलेलंच नसतं त्याला कुठलं सफिक्स आहे, त्याला शेवटी काय लावलेलं आहे आणि आपण म्हणतो i5चं घेतलं आहे, तरी व्हिडिओ एडिटिंगला त्रास देतोय, स्क्रीन रेकॉर्डिंगला त्रास देतोय, कॅमटेशिया चालवत असताना कॅमटेशिया ओपन होताना त्रास देतोय, व्हिडिओ रेंडर करताना मध्येच क्रॅश होऊन जात आहे. ह्याचे कारणच काय आहे, की आपला प्रोसेसर भले i5 असला तरी त्याची जनरेशन कुठला आहे हे लक्षात घ्यायचं आणि त्याची सिरीज कुठली आहे हे लक्षात घ्यायचं. आता पुढची महत्त्वाची गोष्ट आहे, की काय एक माझ्या बाजूने मी काय सजेस्ट करणार. जर तुम्हाला इंटरनेटचं ब्राउझिंग करायचं आहे, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट आणि व्हिडिओ प्ले करायचे आहेत, बेसिक क्लासरूमसाठी, विद्यार्थ्यांसाठी एखादा तुम्हाला लॅपटॉप घ्यायचा किंवा डेस्कटॉप घ्यायचा, तर मी सजेस्ट करेल इंटेल i3 10th जनरेशन किंवा AMD Ryzen 3 4000 किंवा 5000 सिरीज. 4000 यांची लॅपटॉपसाठी सिरीज असते, 5000 यांची डेस्कटॉप सिरीज असते. अर्थात ह्याच्या खाली उतरलं तरी चालेल. याच्या खालचे कोणते आहेत, 10वीची जनरेशन आहे, ह्याच्या खाली मग i3ची 7वं जनरेशन आहे, 8वं जनरेशन आहे. पण आता त्याच्या खाली नका उतरू, कारण मग ते खूपच, किती त्याला रॅम वाढवा, किती त्याला तुम्ही हार्ड डिस्कच्या जागी SSD टाका, तरी ते तेवढे पॉवरफुल परफॉर्म करत नाहीत. बट आफ्टर ऑल बजेट मॅटर्स. तुमचा जो कोणी कॉम्प्युटर देणारा व्यक्ती आहे, जो कोणी सेल करतोय, तिथं तुम्ही प्रत्यक्ष तुमचा लॅपटॉप, कॉम्प्युटर वापरून पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटतं चल जाएगा ये, ओके, तरी पण तुम्ही सेलेरॉनचा प्रोसेसर असेल किंवा ह्याच्या आधीचे तुम्हाला ह्याच्या अलीकडच्या प्रोसेसरची यादी सांगितली होती मी, N100, इंटेल N100 किंवा AMD Athlon हे प्रोसेसर चालतंय, तुम्ही वापरून पाहिलंय, परफॉर्मन्स त्याचा तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी ओके वाटतोय, काही हरकत नाही, 8GB रॅम चालून जाईल. आता एक मिड रेंज म्हणजे इंटरनेट ब्राउझिंग पण करायचं आहे, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट पण चालवायचं आहे, व्हिडिओ प्ले पण करायचे आहेत आणि व्हाईटबोर्डसारखे सॉफ्टवेअर चालवायचे आहेत तुम्हाला, PDFs ओपन करायचे आहेत आणि त्या PDFsवरती शिकवायचं आहे, व्हाईटबोर्डवर सारखे सॉफ्टवेअर चालवायचे आहेत. तर मग मी तुम्हाला सजेस्ट करेल इंटेलचा i5 10वं जनरेशन. ॲक्च्युली ह्याच्या पुढे पण तुम्ही जाऊ शकता, i5च्या जागी i7 करू शकता, 10व्याच्या जागी 11वं, 12वं, 13वं जनरेशन पण करू शकता. हे तुम्हाला मिनिमम सांगतोय. तर AMDचा Ryzen 4000 किंवा 5000 सिरीज ओके, तुम्हाला चालून जाईल. इथे पण 8GB रॅम आहे. फक्त आता इथे काय केलं आहे मी, आधीच्या ह्याच्यात आणि याच्यामध्ये जर फरक जर बघितला, तर इथे Ryzen 3 होता आणि इंटेल i3 होता. इथे इंटेल i5 केलं आहे मी आणि Ryzen 5 केलेलं आहे. सिरीज मात्र तीच आहे AMDची आणि इंटेलचं जे जनरेशन आहे तेच आहे. त्याच्या पुढे पण तुम्ही जनरेशनच्या बाबतीत जाऊ शकतात. आता आधीचं जे काम करायचं आहे ते तर सगळं झालंच पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही. पण त्याला परत ॲडिशनल व्हिडिओ एडिटिंग करायचं आहे. तर व्हिडिओ एडिटिंग हा जर तुमचा फॅक्टर असेल, तर मी सजेस्ट करेल i5 ओके 30 सिरीज, Ryzen 5 30 सिरीज प्लस 16GB किमान रॅम, जी 8GB होती. व्हिडिओ एडिटिंगसाठी रॅम ही जास्त लागते आणि किमान GTX ग्राफिक्स, GTX 1080, 1050 ही त्याची वेगवेगळी सिरीज आहे. GT पण सिरीज येते NVIDIAची, तर हे विचारून घ्या. GTX सिरीज आपल्याला अपेक्षित आहे, 1050, त्याच्यानंतर 1650, 1660. तर हायर जितकं ग्राफिक्स असेल तेवढं तुम्ही व्हिडिओ एडिटिंग जे आहे ते चांगल्या पद्धतीने, आणि हे मिनिमम सांगतोय, याच्यापेक्षा पुढचा लॅपटॉप निश्चितच वापरता येऊ शकतो. याच्या पुढची सिरीज येते, व्हिडिओ एडिटिंग पण करायचं आहे आणि त्याचबरोबर लाईव्ह स्ट्रीमिंग पण करायचं आहे.
जे काय आत्ता मी इथं मिक्सिंग करतोय, म्हणजे डायरेक्टली मला इथं माझं टेलिप्रॉम्प्टरमध्ये दिसतंय. त्याच्यानंतर खाली माझा पेन टॅब आहे. पेन टॅबवर मी लिहितोय. त्याच्यानंतर एक ॲडिशनल स्क्रीन या एका बाजूला आहे, ज्याच्यावरती माझे सगळे कंट्रोल्स चालू आहेत. तर अशा ठिकाणी तुम्हाला स्टुडिओ लेव्हलला जायचं आहे, ॲडव्हान्स लेव्हलला तुम्हाला हे सगळं लाईव्ह मिक्सिंग करायचं आहे. तर प्रोसेसर i5 13वं जनरेशन, इथं मात्र मी 13वं जनरेशन सजेस्ट करेल, किंवा जो तुमचा i7 असेल तर 10व्या जनरेशनचं सुद्धा चालेल. ओके, 13वं जनरेशन. त्याच्यानंतर Ryzen 7 मी सजेस्ट करेल, 6000 किंवा 7000ची सिरीज. 16 किंवा 32 GB रॅम, शक्यतो इथं 32 GBच रिकमेंड करेल, आणि ग्राफिक कार्ड जे आहे ते RTX सिरीजचं करेल. RTX सिरीज ग्राफिक्स तुम्ही ChatGPTला विचारून पाहू शकता, की तुमचं बजेट काय आहे आणि RTX सिरीज तुमच्या कुठल्या कामासाठी बेस्ट राहील. तर फ्रेंड्स, लक्षात घ्या, इथे आपण एक तुम्हाला लॅपटॉप किंवा डेस्कटॉप परचेस करायचा आहे, तर तुमचं कॉन्फिगरेशन कसं असलं पाहिजे? आपलं बजेट, आपलं उद्देश, आपलं काम याचा आपल्याला कुठेतरी मेळ साधायचा आहे, आणि त्यानुसार आपल्याला आपली सिस्टम परचेस करायची आहे. तुम्ही जर डेस्कटॉप वापरत असाल तर डेस्कटॉप अपग्रेड करता येतात. ते तुमच्या हार्डवेअर एक्सपर्टला विचारा, त्याला काय अपग्रेडेशन्स करता येतील, किंवा आहे त्याच्यावरती सिस्टम तुमच्या इथून पुढे मी जे सॉफ्टवेअर शिकवणार आहे ते जर व्यवस्थित चालत असतील तर त्याला सुद्धा अपग्रेड करायची गरज नाही आहे. धन्यवाद.